राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 34 साखर कारखाने मात्र त्यापैकी 5 ते 6 साखर कारखाने वगळता कुठल्याही साखर कारखान्यानं अद्याप दर जाहीर केला नसल्यामुळे ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूर येथे तर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेले आणि आपण जर बघितलं तर या उपोषणाची धग आता राज्यभर पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काल जर आपण बघितलं तर या शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी सीताराम सहकारी साखर कारखाना असेल, विठ्ठल सहकारी साखर कारखाना असेल, हा दोन्ही साखर कारखाने काल बंद पाडले होते। त्याचबरोबर रास्ता रोको आंदोलन असेल, त्याचबरोबर येणारी ऊस वाहतूक देखील थांबवण्यात आली होती। मात्र अद्याप कुठल्याही साखर कारखान्याने अजून दर जाहीर केला नाही। शेतकरी संघटनेची मागणी आहे की ऊसाचा पहिला हप्ता 3500 रुपये मिळाला पाहिजे। ही मागणी अजूनही मान्य होत नसल्यामुळे शेतकरी आता संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर ज्या साखर कारखान्याचे चेअरमन खरं तर आमदार झालेले मात्र काल सुरू असलेल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये एकाही आमदाराने याविषयी आवाज उठवला नसल्यामुळे शेतकरी खरं तर नाराज झाले आपल्याला पाहायला मिळतात। आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस खरं तर आहे। आजपासून त्यांनी खरं तर पाणी असेल, औषध उपचार देखील खरं तर बंद केले। ते स्वतः समाधान फाटे आपल्याबरोबर काय सांगताल, आज काय कशा आंदोलन कितवा दिवस आहे? आज 6वा दिवस आहे। या सरकारनं या पालकमंत्र्यांचं खरं काम आहे जी स्वतःला जयाभाव भाव म्हणते। भाव असा असतो का की इकडे शेतकरी भाव मरायला लागलाय तर शेतकऱ्याचे आम्ही 4 जण अक्षरशः कधी जीव जाईल आम्ही उपचार टाळलाय। आम्ही एवढ्या भयानक अवस्थेत आहे, आम्हाला एवढ्या भयानक वेदना होते त्या। आणि मग असा पालकमंत्री असेल का कुठं? या देशात सुद्धा नसेल। तुम्हाला पक्ष फोडायला वेळ आहे, तुम्हाला सरकारमध्ये माणसं आणायला वेळ आहे आणि तुम्हाला जनतेचा प्रश्न सोडवायला वेळ नाही। 34 कारखान्याचा विषय आहे, लाखो शेतकऱ्यांचा विषय आहे। एवढ्या मोठ्या विषयाकडे तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष केले, याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला भोगायला लागेल। तुमची नक्की आता मागणी काय असणार? आमची मागणी आहे ऊसाला 3,500 रुपये दर मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। काल 2 कारखाने बंद पाडले होते, गुन्हे दाखल झालेत, काय सांगतो? आमची मागणी आहे अवकाळीच्या वेळेला आम्ही रस्ता रोको केलं, गुन्हा दाखल केलं। काल रस्ता रोको आम्ही केलं, गुन्हा दाखल केलं, गावाने तुड्या टाकल्या, गुन्हा दाखल केले। सगळं गुन्हा माघारी घेतल्याशिवाय आम्ही हलणार नाही। इथं कुठला तर जबाबदार मंत्री आल्याशिवाय आणि त्यांनी लेखी पत्र दिल्याशिवाय आम्ही इथनं उठणार नाही। शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा कुठूनही आवाज येत नाही। आपण बघितलं सर, राजू शेट्टी असतील, सदाभाऊ खोत असतील, यांनी 10 वर्षापूर्वी मोठे आंदोलन केले होते। त्या पद्धतीने कुठेतरी परत त्या दिशेवर चाललंय। अहो परत त्या दिशेवर चाललंय। मला सगळ्याचा कॉन्टॅक्ट झालाय। मग आज राजू शेट्टी, रविभाऊ, बच्चूभाऊ सगळे राज्यातले नेते मंडळी आज इथे येणार आहे। आंदोलन आणखीन तीव्र होणार आहे आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय राज्यातली सगळे नेते मंडळी, सगळे शेतकरी आणि कार्यकर्ते कुणी गप्प बसणार नाही। मी पुन्हा एकदा उद्यापासून आंदोलन सुरू होणार। आंदोलन जोरदार, ह्याच्यापेक्षा जोरदार सुरू होणार आहे। आपण बघितलं असेल की याहीपेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा खरं तर समाधान पाटील यांनी आता दिलेला आहे। आजपासून उपोषणाचा 6वा दिवस आहे। आजपासून त्यांनी औषध उपचार असेल, पाणी असेल, हे देखील त्यांनी आता बंद केलेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।